श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कधी जर तुम्हाला साप दिसला पण त्याने त्रास न देता मार्ग बदलला तर समजा की स्वतः महादेवाचा तुम्हाला आशीर्वाद आहे. पहिल्यापेक्षा घरामध्ये कमी अन्न लागत असेल, म्हणजेच पुरेशा जेवणामध्येच तुमचं पोट अगदी भरत असेल, जेवण करून तुमचं मन संतुष्ट होत असेल, तर माता लक्ष्मीसह माता अन्नपूर्णेचा वास तुमच्या घरामध्ये आहे. तुमची वास्तू प्रसन्न असून देव तुमचं रक्षण करतोय. नंबर 3, तुम्ही कधी नोटीस केलं आहे का की वारा नसतानाही मंदिरामध्ये घंटी वाजते? याचा अर्थ तुमची सेवा थेट देवापर्यंत पोहोचते. नंबर 4, कित्येक दिवसापासून बंद पडलेलं जुनं घड्याळ अचानक चालू झालं तर समजा की तुमच्या आयुष्यातलं प्रगतीचं चक्र पुन्हा सुरू झालं आहे. नंबर 5, एखाद्या मोठ्या कामाला बाहेर पडताना जर तुम्हाला गाय दिसली किंवा तुमच्या समोरून गाय जात आहे असं दिसलं तर असं समजा की तुमच्या कामावर निसर्गाचा आणि देवाचा पूर्ण आशीर्वाद आहे. नंबर 6, तुमच्या खिडकीत किंवा बाल्कनीतून पक्ष्यांनी घरटं बांधलं. पक्षी तिथेच राहतात जिथे खूप शांती आणि चांगली ऊर्जा असते. नंबर 7, मित्रमैत्रिणींनो, देवपूजा करताना कधी अंगावर काटा आलाय किंवा डोळ्यामध्ये पाणी आलंय, डोळे पाणवलेत असं झालं असेल तर समजा की तुमची ऊर्जा साक्षात देवाला स्पर्श करत आहे. नंबर 8, कधी कधी आपण साधं जेवण बनवतो पण त्याला अगदी भंडाऱ्याच्या प्रसादासारखी चव येते. अशा वेळी समजा की साक्षात अन्नपूर्णा माता तुमच्या घरामध्ये आहे. नंबर 9, जर तुमच्या दरवाजापाशी गाय येऊन हंबरत असेल, फक्त भाकरीसाठी नाही तर तुमच्या घराला आशीर्वाद द्यायला सुद्धा गाय आलेली असते. नंबर 10, तुम्हाला कोणाकडूनही न मागता अचानक देवाची मूर्ती किंवा फोटो भेट म्हणून मिळाला. जेव्हा देवाला स्वतः तुमच्या घरी यायचं असतं तेव्हाच असं घडत असतं. नंबर 11, तुमची लहान मुलं मूर्तीची किंवा देवांशी गप्पा मारताना दिसली तर त्यांना वेड्यात काढू नका. त्यांना दृश्य दैवी लहरी जाणवत असतात. नंबर 12, कामाच्या गडबडीत असतानाही तोंडातून सहज स्वामी किंवा इतर देवाचं नाव येतं. याचा अर्थ तुमच्या अंतर्मनामध्ये देवाची अखंड जागा आहे. नंबर 13, धूप किंवा कापूर न लावता घरामध्ये अचानक कापुराचा वास आला तर समजून घ्या की घरातून वाईट शक्ती बाहेर जात आहे. नंबर 14, अलार्म न लावता जर तुम्हाला पहाटे 3 ते 5च्या दरम्यान जाग येत असेल तर समजा देव तुम्हाला संवादासाठी जागे करत आहे. नंबर 15, ऋतू नसतानाही तुमच्या बागेतील झाडांना अचानक फुलं आली तर समजा तुमच्या घरातील चैतन्य निसर्गालाही जाणवते. नंबर 16, कामामध्ये पैशांची अडचण आली आणि कुठून तरी अचानक मदतसुद्धा मिळाली, त्यावेळी नक्की समजायचं आहे की तुमचं मन साफ आहे म्हणून देव तुमची अडचण सोडवतो आणि संकटाच्या वेळी तुमची मदत करतो. नंबर 17, तुमच्या घरातील धान्याची कोठारे किंवा तिजोरी कधीही पूर्ण रिकामी होत नाही. यालाच तर देवाची खरी बरकत म्हणतात. नंबर 18, दिवा लावल्यावर वातीच्या टोकावर कापसासारखं फूल उमललेलं दिसतं तर नक्कीच तुमची भक्ती देवाने स्वीकारलेली असते अगदी आनंदाने. नंबर 19, मनात ज्या देवाचा विचार आला आणि लगेच मोबाईलवर त्याच देवाच्या भक्तीचं गाणं लागलं तर नक्कीच तुमच्या भक्तीला दिलेला प्रतिसाद असतो. आधीच मोठ्या संकटाची चाहूल लागून त्यातून तुम्ही वाचलात किंवा अपघात टळला तर समजून जा देव तारी त्याला कोण मारे. असा अनुभव तुम्हाला आलेला आहे का? नक्की सांगा. नंबर 21, तुमच्या मनात असलेल्या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्याच्या बोलण्यातून मिळालं तर समजा की ईश्वराकडून मिळालेलं मार्गदर्शन आहे. नंबर 22, मनात कोणाबद्दल राग, द्वेष किंवा मत्सर वाटणे कायमचे बंद झाले आहे तर समजा की देवाने तुमच्या मनात घर केलं आहे. त्यात फक्त इतरांविषयी चांगली भावना आणि प्रेम आहे. कोणाचेही असो चांगले हो हीच भावना. नंबर 23, कधी अनुभवले आहे का की घराण्यात
घरात आपल्या अचानक चंदनाचा मंद सुगंध येतो. ही उच्च कोटीची शक्ती आहे. नंबर 24. तुमचे पाळीव प्राणी देवासमोर तासनतास शांत बसून राहतात. त्यांना मानवापेक्षाही लवकर ईश्वरी लहरी जाणवतात. तुमच्या घरी येणारी नवीन व्यक्ती जर इथे खूप छान वाटतं, इथे खूप प्रसन्न वाटतं असं म्हणत असेल, तेव्हा समजून घ्या की नक्कीच तुमच्या घरात जागृत दैवी शक्ती आहे. नंबर 26. मनात काही योजना नसतानाही मंदिराकडे आपली पावले वळतात, तर नक्कीच तुमच्या मनात देवाने आध्यात्मिक बीज रुजवले आहे. तुमच्या मनात जी देवाला भेटण्याची ओढ आहे ती सुद्धा देवाच्या इच्छेनेच निर्माण होत असते. जेव्हा देव ठरवतो की या व्यक्तीला आपल्या दर्शनाला बोलवायचं आहे, तेव्हाच आपण त्या देवाच्या दर्शनाला जात असतो. देवाच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही आणि हेच समृद्धीचं खूप मोठं लक्षण आहे. हरवलेली वस्तू शोधताना ती चटकन हाती लागली तर समजा की तुमच्या छोट्या कामातही कुठेतरी देवी साथ आहे. नंबर 29. घरातले जुने वादाचे मुद्दे चर्चा न करता सुटले तर समजा की आता अहंकार गळून पडला आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल किंवा तुम्ही कोणत्याही कठीण काळातून जात असाल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. बघा, स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील. नंबर 30. खिडकीतून येणारी पहिली सूर्यकिरण जेव्हा आपल्या देवघरावर पडतात तेव्हा संपूर्ण घराचं शुद्धीकरण होत असतं आणि हे आपल्या घरासाठी खूप शुभ असतं. नंबर 32. दरवाजावर येऊन चिमण्यांनी खूप चिवचिवाट केला तर समजा घरामध्ये आनंदी आणि शुभ बातमी येणार आहे. नंबर 33. दरवाजासमोर अचानक देवाची पालखी किंवा दिंडी गेली तर समजा देव स्वतः तुमच्या उंबरठ्यापर्यंत आला आहे. नंबर 34. कपाळावर लावलेला गंध किंवा टिळा अगदी दिवसभर जसाच्या तसा राहिला तर हे तुमच्या मनाची एकाग्रता आणि शांतता दर्शवते. नंबर 35. विनाकारण तुम्हाला मनातून खूप समाधानी आणि आनंदी वाटत असेल, जेव्हा आपल्याला परमात्म्याची साथ मिळते तेव्हाच असा अनुभव येत असतो. नंबर 36. पहाटेच्या स्वप्नात गुरु किंवा संतांचे दर्शन झाले तर हे तुमच्या घराला लाभलेलं खूप मोठं संरक्षण असतं. नंबर 37. महत्त्वाचे निर्णय घेताना घरातील लहान मुलांनी हो म्हटलं तर मुलाच्या वाणीतून मिळालेला तो साक्षात देवाचाच कौल असतो. नंबर 38. घराच्या कोपऱ्यात कोळी किंवा जाळ्या जळमटं जास्त काळ होत नाहीत किंवा कोळी घरामध्ये येत नाही, याचा अर्थ घरामध्ये चांगली ऊर्जा आहे. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू आहे. नंबर 39. पूजा करत असताना अंगावर पाल पडणे हे लवकरच धनलाभ होण्याचे दैवी संकेत आहेत. सक्रिय देवी शक्ती, यामुळे आपल्या स्वयंपाकाचे भांडार संपूर्ण रिकामे होत नाही. यालाच अन्नपूर्णेचा आशीर्वाद असं म्हणतात. नंबर 41. घराच्या उंबरठ्यावर बसल्यावर जर मनाला शांत वाटत असेल तर तुमचा वास्तुपुरुष प्रसन्न असून घर सुरक्षित आहे आणि असं सुरक्षित वाटलं तर नक्कीच देवाचा मुक्काम आहे. नंबर 43. खराब झालेल्या जुन्या वस्तू सहज दुरुस्त झाल्या तर कोणत्याही अडथळ्याशिवाय कामे होतात. ही कृपासुद्धा देवी शक्तीच आहे. देवघरातील घंटा वाजल्यावर तिचा नाद अगदी बराच वेळ हवेमध्ये गुंजत राहतोय तर समजा की तुमचं घर सकारात्मक ऊर्जेने भरलेलं आहे. रात्रीच्या वेळी बाल्कनीत चांदण्यांचा मंद प्रकाश खूप तेजस्वी जाणवला तर निसर्ग तुमच्या देवी शक्तीला प्रकाशमान करतोय. पांढरा रंग शांतीचा आणि संयमाचा प्रतीक आहे. नंबर 47. कोणीतरी तुमच्या घरात येताच रडणारे बाळ शांत झाले तर समजा त्या व्यक्तीच्या सात्विक ऊर्जेमुळे सुरक्षित वाटते तर तुमच्या शरीरातील ऊर्जेची देवाची तिला साथ मिळते. नंबर 49. देवपूजा करताना देवासमोर बसल्यावर जगाचा विसर पडला आणि देवाकडे ध्यान लागणं हीच देवाची सर्वात मोठी प्रचिती आहे. नंबर 50. कधी वाटते की मूर्तीचे डोळे तुमच्याकडे बघून चमकतात. देव सजीव होऊन तुम्हाला
त्याच्या असल्याची जाणीव करून देतोय असं वाटतं, हा मात्र एक खूप मोठा शुभ संकेत आहे. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.